मित्रांनो नमस्कार. MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सगळ्यांचं स्वागत करते. चालू घडामोडींचं हे प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हा आहे आजचा पहिला प्रश्न. वुमन्स डे 2019ची थीम काय होती? तर वुमन्स डे 2019ची थीम होती थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेटिव्ह फॉर चेंज. थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेट फॉर चेंज ही थीम होती 2019ची. आणि इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे हा. जर्मनीमध्ये काही 15,000 स्त्रियांनी त्यांना मिळत असलेल्या अर्निंगसाठी, ज्या मजूर होत्या, त्यांनी एक उठाव केला होता आणि तेव्हापासनं 1909 पासनं हा डे साजरा करण्यात येतो. स्त्रियांच्या सामाजिक आणि राजकीय स्तरावरती जी त्यांची ग्रोथ आहे, वाढ आहे, त्याच्यासाठी हा डे साजरा करण्यात येतो. आणि ही जी थीम होती, हा जो डे होता, याची कॅम्पेन थीम कोणती होती? तर याची कॅम्पेन थीम होती बॅलन्स फॉर बेटर. हे लक्षात ठेवा. गुगलनी सुद्धा खूप सुंदर असं एक थीम बनवली होती, जी त्यांनी डूडलवरती स्त्रियांना त्यांनी ती डेडिकेट केली होती 14 भाषांमध्ये. त्याच्यावरती स्त्रियांसाठी सुंदर अशा कोट्स होत्या, ज्यामध्ये एक हिंदीमध्ये कोट होता जो इंडियन डिप्लोमॅटनी दिला होता आणि मेरी कोम यांनी सुद्धा लिहिलेला एक सुंदर असा कोट गुगलवरती तुम्हाला दिसेल. नारी शक्ती पारितोषिक रामनाथ कोविंद, आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले आहे. ते किती महिलांना देण्यात आले असा प्रश्न आहे. तर ते नारी शक्ती पारितोषिक 44 महिलांना देण्यात आलेले आहेत. पुढला प्रश्न बघा. उड्डाण योजनेकरता किती रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे? तर उड्डाण योजनेकरता 4,500 करोड रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. हा जो उड्डाण हा प्रोजेक्ट आहे, याचं जे घोषवाक्य आहे ते असं आहे, उडे देश का आम नागरिक, असं त्याचं घोषवाक्य आहे. आणि याकरता खूप मोठी रक्कम ही मंजूर झालेली आहे पंतप्रधानांच्या मार्फत. यासाठी म्हणजे एका तासाचा प्रवास करायसाठी 2,500 रुपये प्लेननी लागावेत आणि 5,000 रुपये जर तुम्ही हेलिकॉप्टरनी जाताय तर त्यासाठी लागावे. अशा पद्धतीची ही स्कीम होती आणि यासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. केंद्र सरकारद्वारे बऱ्याच योजनांकरता सध्या खूप मोठा अमाऊंट हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. तर हा अमाऊंट होता 1,10,000 करोड. आणि या निधीमध्ये जवळपास किती योजनांना मंजुरी देण्यात आली होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर या दरम्यान जवळपास नव्हे तर पूर्ण 12 योजनांना ही केंद्रीय मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली आहे. त्याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे किरुपनबली योजना. ही किरुपनबली जी योजना आहे ही कुठल्या राज्यात लागू होणार आहे? तर किरुपनबली योजना ही जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार आहे. चिनाब नदीवरती ही योजना प्रस्थापित होणार आहे. हा आपल्या काश्मीर तुम्हाला या मॅपमध्ये दिसेल. अशा पद्धतीनं सध्या एवढा भाग हा काश्मीरचा आपल्या अधिपत्याखाली आहे. आणि इथे तुम्हाला चिनाब नदी जी आहे ती चिनाब नदीसुद्धा दिसेल. कुठल्या देशासोबत भारताने 10 वर्षाकरता पाणबुडी घेण्यासाठी $3 अब्ज करार केलेला आहे? तर रशियासोबत हा करार भारतानं केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणामध्ये मध्यस्थीची परवानगी दिली आहे. यामध्ये मध्यस्थता कोण करणार आहे असा प्रश्न विचारला आहे. तर हे आहेत श्री रविशंकर, जस्टिस खलिफुल्ला आणि श्रीराम पंचू. तर या हे तिघेसुद्धा मध्यस्थी करणार आहे त्या प्रकरणामध्ये. म्हणून याचं उत्तर असेल वरील सर्व. युआरशी अर्पण योजना कुठल्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर ही युआरशी अर्पण योजना पश्चिम बंगालमध्ये
सुरू करण्यात येणार आहे. याच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्या आपल्या ममता बॅनर्जी आहेत आणि केसरीनाथ त्रिपाठी हे पश्चिम बंगालचे गव्हर्नर आहेत. के राजशेखरन यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. प्रश्न असा विचारण्यात आला आहे की राजशेखरन हे कुठले राज्यपाल होते, तर के राजशेखरन हे मिझोरामचे राज्यपाल होते. मिझोराम हा तुम्हाला नकाशामध्ये इथे दिसतोय आणि हे मिझोरामचे मुख्यमंत्री आहे जोरामथांगा. उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ यांचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. त्या बद्रीनाथ मंदिर समितीचे सदस्य म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनंत अंबानी जे मुकेश अंबानींचे सुपुत्र आहेत. आत्ताच फोर्ब्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानी हे 13व्या नंबरचे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानुसार हे अनंत अंबानी आहेत. उत्तराखंड आणि उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे त्रिवेंद्र सिंग रावत आणि ज्या राज्यपाल आहेत त्या आहेत बेबी राणी मौर्य. एड्समुळे भारतात भरपूर लोक ही मृत्युमुखी पडत आहेत आणि या अशा असाध्य रोगावरती नियंत्रण मिळवण्याकरता निधीची मंजुरी मिळाली आहे. तर याकरता किती निधीची मंजुरी मिळाली आहे असा प्रश्न आहे, तर 6,434 करोड रुपयांची मंजुरी ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाकरता मिळालेली आहे. गुडविल ॲम्बॅसिडर म्हणून इंटरनॅशनल वुमेन्स डेचं औचित्य साधून गुडविल ॲम्बॅसिडर म्हणून UNDPनं कुणाची निवड केली आहे, तर पद्मा लक्ष्मी या मॉडेलची निवड UNDPनं केलेली आहे. UNDP म्हणजे काय, तर UNDP हा UNचा एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये ग्लोबल डेव्हलपमेंट नेटवर्कवरती विचार करण्यात येतो. याच्यामध्ये 170 कंट्रीज आणि याचे जे एक्सपेंडिचर आहे ते जवळपास $5.57 बिलियन इतका आहे. आणि यांचे जे फोकस एरियाज आहे म्हणजे ज्याच्यावरती यांचं लक्ष केंद्रित असतं UNDPचं ते म्हणजे पॉवर्टी रिडक्शन म्हणजे दारिद्र्याचं निराकरण, डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स लोकशाही असली पाहिजे, क्रायसिस प्रिव्हेन्शन अँड रिकव्हरी, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट हे त्यांचे महत्त्वाचे गोल्स आहेत. आणि त्यांना सगळ्या पातळीवरती समाजाला सामर्थ्यशाली बनवायचं आहे आणि राष्ट्रीयकरणामध्ये त्यांचा राष्ट्रीयकरणासाठी ज्यामुळे मदत होईल. तर या पद्मालक्ष्मी आहेत. 2 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं सांगायची आहे. प्रित्झकर पुरस्कार ज्याला कला क्षेत्रातील नोबल प्राइज म्हणण्यात येतं ते नुकताच तो कुणाला मिळाला आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, ई धरती ॲपचं अनावरण नुकतंच कोणी केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ज्या पद्धतीच्या स्लाईड्स हव्या होत्या, खूप मुलांची इच्छा होती की लाल पेन न वापरता स्लाईड्स या फिक्या कलरच्या असाव्यात, म्हणून व्हाईट बोर्डवरती तुमच्यासाठी हा जो करंट अफेअरचा आजचा जो घडामोडींचा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यात आला आहे. कालच्या प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात. 2 प्रश्न विचारली होती मी. एक होता की कोणी बोलो ॲप याचं अनावरण केलं आहे, तर ते गुगलनी केलेलं आहे. आणि दुसरा असा प्रश्न होता की कोणी ठरवलेलं आहे की अंतराळामध्ये सध्या सर्व स्त्रियांचं अवकाश हे पाठवायचं आहे, तर नासानी हा साहसी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नासा आणि गुगल असं उत्तर होतं याचं. आणि दोन्ही प्रश्नांचं उत्तर योग्य दिलं त्या आहेत आपल्या सारिका दिघे यांनी. दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे योग्य दिलेलं आहे. मित्रांनो, तुमच्याकडनं चांगल्या कमेंट्स येत आहे. सगळेजण सांगत आहेत की याच्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करायसाठी तुम्हाला खूप मदत मिळत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज आवडल्याबद्दल. तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स द्या. शिवाय
ही शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मला अशाच पद्धतीनं ही सिरीज चालू ठेवता येईल रेग्युलरली तुमच्यासाठी. आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत ही सिरीज तुम्ही शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. जय भारत, जय महाराष्ट्र.